75. अरे डोळे फुटलेत काय तुझं? जर फुटले तर बाहेर कशाला हिंडायलाय? लोक घरी जाऊन पड की. ए बापाचा पुतळा लावला म्हणजे काय रस्ता पण बापाचा झाला काय? ए बावळट, नाहीतर काय बावटच आहे. तुला म्हणतीये मी. तू वाद काय वाढवत बसलायस? चल निघ इथनं पटकन. त्या दोघांनी जर मला तुमच्या सोबत बघितलं ना, वाट लागेला. चल पटकन. जराशी निघ पटकन. मी नाही ना कोणा चिडचिड करत जाऊ. तू आता तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी करायला पाहिजे. बघ जेव्हा काही काम करत नव्हतो तेव्हा बी कावायचीस माझ्यावर, आणि आता काही करायला तर तू समजून घ्यायला पाहिजे की नाही. मी जे काय करायला तो आपल्या चॅनल साठीच करायला नव्हतं. माधुरी, हाऊ हॅपन्ड? अगं म्हणजे काय झालं? डिरेक्टर साहेब फोनच उचलत नाहीत ना माझा. माझा डान्स कसा झाला ते बी सांगणं झालंय. आणि ना मेसेजला रिप्लाय पण करायला झालेत ना. अगं माधुरी, डोंट वरी. अगं मीनू असेल आजूबाजूला म्हणून भाऊजी फोन उचलत नसतील. यु नो, आमचे जग्गू भाऊजी व्हेरी व्हेरी घाबरतात ग मीनूला. व्हेरी व्हेरी फ्राइटनिंग. यु नो, जग्गू भाऊजी इज व्हेरी व्हेरी साधे भोळे आणि आमची मीनू व्हेरी व्हेरी खजान. तरी बी डायरेक्टर साहेब कसं काय राहतात त्यांच्यासोबत? माधुरी, आता असतं एकेकाचं बॅड लकचं नशीब खराब. आणि आता एकदा लग्न झालंय म्हणल्यानंतर काय करणार नाही का? पण यू डोंट वरी. तू अधून मधून भाऊजींना मेसेज करत राहा. त्यांना तुझे डान्सचे व्हिडिओ पाठवत राहा. यू कीप ट्राईंग. मीनू कशी बी असली की नाही तरी आमचे भाऊजी व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी हेल्पिंग पर्सन. आणि तुला तर लगेच हेल्पिंग करतील बिकॉज यू व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. नो काय मम्मा? येस येस, व्हेरी बिग ब्युटिफुल टॅलेंट. डॉक्टर म्हणले की 1-2 दिवस लागतील ह्याला थोडं बरं व्हायला. हाड मोडलं नसलं तरी गाडीचा हँडल नेमका हाडाला लागलाय. तरी बी मी कुस्ती खेळणार आहे तायडे. तू टेन्शन नका घेऊस. मी चड्डीश बरा होईन. वैर पिंट्या, अरे आमच्या समद्यांची बी तीच इच्छा आहे. होय, तू आराम कर आणि नीट बरा हो. हो सासरे बुवा, अहो यांच्या मानगुटावर कुस्तीचं भूत बसलंय. अहो निदान तुम्ही तरी डोळे उडून नीट बघा. तुमच्या या लेकीच्या कुस्तीनं घरात फक्त गरिबीच आणली आहे. आता तुमच्या म्हातारपणाची काठी हे पोरग आहे. देवी कमरड मोडून बसले. कसं व्हायचं तुमचं? मला काय, जेवढं झेपतंय तेवढं करायलोय. नाही आणखी उद्याच्याला काय झालं तर परत भीक मागायला माझ्याकडे येऊ नका म्हणजे झालं. दाजी, काय बी झालं तरी पप्पांनाच काय, अख्ख्या घराला मी तुमचा आधार घेऊ द्यायची गरज पडू देणार नाही. पण कुस्ती काय सोडणार नाही. घराचे वासे कोसळले तरी चालतील. अरे आबाळ पाटलं, एकेकाची तिरडी उठली तरी चालल, पण कुस्ती काय सोडायची नाही. अरे चालू द्या, काहीतर म्हणे गरज लागू द्यायची नाही.
का जगता? या की आई बसा. मी तुला हे सांगायला आले की आज जशी धावपळ करत तू फॅक्टरीवर आलीस ना तशी परत यायचं नाही, नाहीतर तुझं कुस्तीवरचं लक्ष कमी होऊन तू त्या फॅक्टरीच्या कामातच अडकायचीस. नाही आई, तसं नाही व्हायचं. आणि मी तुम्हाला म्हणलंय ना, आम्ही कुस्ती करून किती बी थकलो असलो तरी बी फॅक्टरीचं काम म्हणल्यावर आमचा थकवा असा पळून जातोय. पण मला खरंच तुमच्या मदतीची गरज असेल ना तेव्हा मी स्वतःहून बोलवेन तुम्हाला. पण तू कुस्तीशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही आता. अयो, आता झाली की पंचायत. का काय झालं? आई, उद्या वटपौर्णिमा आहे ना त्याचीच तयारी मी करत होते. हे बघा की, ही साडी, हे दागिने, ही नथ. पण आता कुस्ती सोडून दुसऱ्या कोणत्या बी गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही म्हणल्यावर. लब्बाड, माझी मस्करी करतेस तू. पण खरंच मला माहिती नव्हतं माझ्या पैलवान सुनेला अशी डटाई थटायची आवड आहे म्हणून. आई, ते कंच्या मुलीला आवडत नाही. आणि वटपौर्णिमा तर खास दिवस, आमची सात साता जन्माची आहे हे सांगायचा हक्काचा दिस आहे तो. तो कसा सोडू? ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. पकड कधी बी मजबूत पाहिजे. काय पैलवानांनो, हे बघा आज आपण ढाक शिकणार आहे. आता ती कशी टाकायची ते दाखवायलोय. नीट बघा समद्यांनी. हा असा अलगतीकडून हात घालायचा, पाय इकडे टाकायचा आणि गाड्याला उचलून आपटायचा. समजलं का? बर, आजच्या पुरतं बाद झालं. आता चला चट दिशी जाऊन नाश्ता करा. चला 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 पैलवान, चल की. नाश्ता नाही करायचा? अहो, आज उपास आहे माझा. उपास कसला? ते आज वटपौर्णिमा आहे ना पैलवान, अगं वटपौर्णिमा आहे तर पूजा बिजा कर की. उपवास कशाला धरायलीस? नवऱ्याच्या भल्यासाठी करायचा असतोय उपास. आता स्वतः नवरात सांगायलाय तर. तुमचा ऐकून उपास नाही केला अन्न. देवाने आपल्या सोबतीचा एक जन्म कमी केला म्हणजे. हा, नाही देवाला तेवढीच काम आहेत ना. काय बी बोलायलेस. अन समद्या जन्मांचं तूच ठरवणार होय? मला बी काय तर ठरवू दे की. म्हणजे तुम्हाला नगाई माझी साता जन्माची साथ? नाही, म्हणजे अजून तसं काय ठरवलं नाही मी. निदान हा जन्म तरी पुरता बरा जाऊ दे, मग बघू. बरं, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. पैलवान, अगं ऐक तरी. दाद्या, अरे कशाला कळ काढालीस त्यांची? उघड म्हणून पिपळाला दोरा गुंडाळती. आजच्या दिवशी तरी गप बसायचं. अरे खुळ्या, आजचा दिवस आहे म्हणून अशी रुसून गेली. नाही तर बोलण्यात बी दोबी पचड देते ती. खरंय. चिंगी, नाश्ता करायचा आता. या उप्या, हात काढ, खा. बरं मला सांगा, आजच्या जेवणाचा बेत काय करूया? मला बासुंदी खायची आहे. मी मागच्या वर्षी खाल्लेली, मला परत खायची आहे. बरं ठीक आहे, बासुंदी बनवूया. नाही, श्रीखंड बनवायचं. बरं, श्रीखंड बनवू. नाही नाही, मला बासुंदी खायची आहे. नाही आजी, याचं नका ऐकू. श्रीखंड बनवा. मला बासुंदी खायची आहे. श्रीखंड, बासुंदी. एक मिनिट, भांडू नका. आपण दोन्ही बनवू बस. ये! अरे हो हो. कांचन, एक काम कर, आज तू स्वयंपाकाला श्रीखंड बनव आणि बासुंदी पण बनव. हे बरं आहे. इथं आम्ही दिवसभर उपासाचं फास्टिंग करायचं आणि यांच्यासाठी श्रीखंड आणि बासुंदी. या हुप्प्याचं तर डायटिंग चालू होतं ना. असू दे ग, गेला आठवडाभर छान डाएट केलंय त्यानं मनापासनं. एक दिवस खाल्लं तर काय होतंय? एक काम कर ना, तू रातच्यालाच बनव हे सगळं, म्हणजे तुम्हालाही उपवास सोडताना खाता येईल काय. आणि उप्या, रात्रीपर्यंत धीर धरवेल ना तुला? मी त्यासाठी दुपारचं जेवण पण करणार नाही. श्रीखंड आणि बासुंदीसाठी पोटात जागा तर पाहिजे ना. अरे बाबा. पोरांनो, वरपून खावा आणि तुमच्या वस्तादांना बी खाऊ घाला. काय ग, काय झालं? खा विरीवर कावलेस इतकी? नाही आई, ते मी आलेच जर. विरू, काय झालं? का चिडली आहे ती? हवाई खोड काढला येणं वहिनींची. वहिनी काय म्हणलं की 7 जन्माची साथ पाहिजे म्हणून उपवास करायले.
तर ह्यो म्हणतोय एकच जन्म बरा जाऊ दे. आता काय करणार वहिनी? विरू, अरे हे काय बोलणं झालं का? हाय अगं चेष्टा केली काय. आजचा दिवस का चेष्टेचा दिवस आहे? एवढं साधं कळत नाही का रे विरू तुला? जा तिचा रुसवा काढा तिचा. वय पैलवान, ते वडाच्या झाडाला किती फेऱ्या मारायच्या असतात ग? 17 नव? नाही नाही नाही, 117 बरोबर ना? 7. छे, फक्त 7च वय. नाही म्हणजे दिवसभर उपवास करून 7 फेऱ्या मारणं सोपं आहे, जमल मला नाही का? तुम्हाला हा, माझा बी उपवास आहे ना आज. तुमचा कसला उपवास? तू माझ्यावर रुसून निघून आलीस म्हणून आईनं मला बी उपाशीच ठेवलंय बघ. काय? आईने तुम्हाला नाश्ता दिला नाही? अहो काय तुम्ही बी, आई बी कवा कवा कमालच करते. मी त्यांना सांगितलेलं तुम्हाला नाश्ता द्यायला. आता नेमकं मला आवरायचं, नाहीतर मीच दिला असता तुम्हाला नाश्ता. मी आवरते. ठीक आहे, काय आता? काय करू? ही नेसू काही? जरा चांगली वाटते बरं. काय चाललंय? अय्यो, पूजेसाठी कोणती साडी नेसू तेच ठरवत होते. ठरतच नाहीये का अजून? नाही ना. चालायचंच. मी काय म्हणते मीनाक्षी, तू पूजा कर पण उपवास करायचा नाही. असं कसं? वटपौर्णिमा हाय आज. आजचा उपवास तर लई महत्वाचा असतो ना. हे बघ, पोटातल्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं आता काहीच नाही. तेव्हा पोटभर खायचं प्यायचं, तब्येत महत्वाची. काय? आणि मी काय म्हणते, तुझ्याकडे ती हिरव्या रंगाची साडी आहे ना, ती नेस की. छान दिसते तुला. चालतंय. भारी दिसते. ऐकलंच ना मीने, आई काय बोलली ते? आता तू स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. हो, तसं बी आता कोणताच उपवास धरणार नाहीये मी. तुम्हाला कुठं माझी काळजी? माझ्याकडे बघायला सवड तरी आहे का? कशाला पाहिजे 7 जन्म असला संसार? बसतात. लई भारी दिसायलीस नऊवारी साडी. असं म्हणताय सनू पहिल्यांदाच नऊवारी मध्ये बघताय. वटपौर्णिमेसाठी पहिल्यांदाच नेसलीस ना? चहा नाश्ता झालाय ना? मग गप्प पडा की, उगा गुळ पाडू नका. उगा गुळ कशाला पाडू? खरंच लई भारी दिसायलीस आज. सावा, तुमचं आपलं काहीतरीच. पैलवान, लई सुंदर दिसायलीस. मी तर म्हणतो तू रोजच नऊवारी नेसत जा. असं मग आखाड्यात कशी उतरू मी? न उतरायला काय झालं? खेळी ना, चांगला पदर खोचून खेळी, पण अदुगर वड पुजून येते.
शिराळकर, इकडे मी तुमच्यासाठी दिवसभर उपवासाचं फास्टिंग केलंय आणि तुम्ही इटिंग ड्रिंकिंगचे ढेकर द्यायलाय होय? मग आता मी पण उपास करायचा का काय? अहो म्हणून येस अंकल साहेब. काय खबर बात? व्हॉट खबर बात? आज वट सावित्रीची पौर्णिमा आहे ना व, त्यासाठी ऑल लेडीजनी फास्टिंग केलंय आणि आता चालू आहे ते वडाला पूजा आणि राऊंड राऊंड करायला. अंकल साहेब, आय मीन हरी, मी तुम्हाला आल्यावर निवांत फोन करते. बाय. काय म्हणलं कांचन वहिनी? वटपौर्णिमा आहे ना व, वडाला पूजायला निघाल्यात उपवास करून. वटपौर्णिमेचा उपवास म्हणजे लेखाजी तुम्हाला माहित नाही होय? अहो, वटपौर्णिमा आहे ना, बायका करतात नवऱ्यासाठी उपवास ठेवतात. वडाच्या झाडाला अशा फेऱ्या मारायच्या. असं आहे, नवऱ्याला जास्त आयुष्य लाभावं म्हणून करतात हे समजे. तुम्ही बी करालच की लग्नानंतर वडाची पूजा. म्हणजे जन्मजन्मी हात जाहीर असतो. हाच थोर नवरा लाभावा म्हणून करालच की तुम्ही काय. मला चांगलंच माहितीये वटपौर्णिमेच्या पूजेला काय काय करतात. अरे वा. आणि वडाची पूजा राहू दे बाजूला. माझ्या नवऱ्याने जर जास्त शहाणपणा केला ना, तर त्याच वडाच्या झाडाला उलट लटकून त्याला मारायला मागे पुढे नाही बघणार. बरं डॅडी, घरातल्या सगळ्या बायकांचा उपवास म्हणजे प्राजक्ताचा पण का? शिराळकरांची सोने म्हणल्यावर तिनं बी केलाच असणार की उपवास. पैलवान असून उपवास करते. वा, मग आज तर पैलवानाची परीक्षा घेतलीच पाहिजे. बघू तरी उपाशी पोटी पैलवान कसे लढतात. ही चांगली संधी आहे तिची मस्ती जिरवायची. मम्मा मम्मा मला पण यायचंय तुमच्यासोबत प्लीज मम्मा. कशाला? काही गरज नाही. काय काम आहे तिकडं? नाही म्हटलं कळत नाही होय? हो मला पण यायचंय. अरे, या दोघींना तर लईच लगीन घाई झालेली दिसतीये. पण वडाच्या पूजेला तुझं काय काम रे हुप्प्या? मला बासुंदी खायची आहे. तुमच्या मागे लागून लागून लवकर पूजा करून घेतो की नाही बघा. मम्मा तो बासुंदी खाणार. रेडी रेडी, मी पण रेडी. चला, मी पण रेडी आहे. भारीच नट्टापट्टा केलायस की माधुरी. अगं, तालमीनंतर आराम कर की. तुला कसली घाई वड पुजायची? नाही नाही, वट पूजायची घाई नव, पण फोटो काढायची भारी हौस आहे. तुमचे आणि माझे असले भारी फोटो काढणार ना मी. आणि मी समजा शिकून घेतले बरं का कॅमेऱ्यातलं. लाईट, फ्रेमिंग, अँगल असले 101 फोटो काढल ना तुमचे. आणि डायरेक्टर साहेबांनी समजा मला स्पेशल शिकवलेलं आहे. बर, चला लवकर, बाहेर आबाळ दाटून आले. पाऊस पडायच्या आत जाऊन येऊया आपण. हॅलो गाईज, माधुरीज ब्लॉग मध्ये तुमच्या समत्यांचं स्वागत. हे बघा, आज आपण आलोय वट सावित्रीच्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या आहेत आपल्या शिराळकर हाऊसच्या बायका. कांचनताई, मीनूताई आणि आमच्या वस्तात प्राजूताई. लिखा. ओ माय गॉड, व्हेरी नाइस. लुक चेंज, व्हेरी व्हेरी भारी. हा, थँक्यू. तू कशी काय इकडं? तुमची वटपौर्णिमेची पूजा पाहायला. चालेल ना? अगं, त्यात काय विचारायचं, चालेल की. प्राजक्ता, तुझीच वाट बघत होतो आम्ही. चल फुगडी खेळूया.
बी चला की. नाही, मला आवडलं असतं पण आता नाही खेळता यायचं नाही का. शिराळकरांचं कौतुकच आहे बाई. तिन्ही सुना एकत्रच असतात कायम. होय की ललिताबाईंचे संस्कार आहेत. आता तिघींचे उखाणे होऊन जाऊ द्या. प्राजक्ता सगळ्यात लहान आहे ना, आधी तीच उखाणा घे. घे ना. बर घेते. तांबड्या मातीची राणी मी, रांगडा पैलवान माझा राजा. तांबड्या मातीची राणी मी, रांगडा पैलवान माझा राजा. वीरेंद्ररावांचं नाव घेऊन करते आता वडाची पूजा. बाई छान छान. कम कम चला आता वडाला राऊंड राऊंड फेऱ्या मारूया काय. कम कम. कांचनताई इकडे इकडे इकडे. मिनूताई जाऊ बाई सावकाश. बसा तुम्ही. जाऊ बाई त्यांना पाणी द्या. हे घे. मिनूताई खरं सांगा, सकाळपासून तुम्ही काय खाल्लं की नाही? अहो असं काय करताय मिनूताई? आईंनी सांगितलंय ना तुम्ही उपवास धरायचा नाही म्हणून. आज वाटतं सावित्रीचा दिवस आहे. नवऱ्याच्या सोबतीसाठी, त्याच्या खुशालीसाठी तर धरायचा असतो उपवास. हो पण तुम्ही 2 जीवाचा आहे. याच 2 जीवांची साथ नवऱ्यानं कायम द्यावी. त्यात कुणाचा अडसर येऊ नये हीच प्रार्थना करायला तर उपवास धरलाय मी. या बायांचं काय चाललंय रे इकडे? चला निघा इकडनं. आता येणार खरी मजा. बघते मी उपाशी पोटी पैलवान काय करते. आमची रोजची बसायची जागा आहे. निघा इथून. ही काय दारू प्यायची जागा आहे? इकडे पूजा करतोय आम्ही. लई झाली पूजा. आमची सोय आहे ही. आमचा अड्डा आहे. चला निघा इकडनं. होय बघता काय निघितून.
वडाचं झाड आहे हे. सावित्रीनं यमाच्या तावडीतनं सत्यवानाचा जीव सोडवला. ती पवित्र जागा आहे ही. म्हणून याची पूजा करतोय आम्ही. जिकडे यमाला जुमानत नाही आम्ही, तिकडे तुमची थेर खपून घ्याव काय? हार तुमच्या तर. जग्या, अरे सकाळच्याला म्हणत होती की नऊवारी नेसून कुस्ती कशी खेळणार, आणि आता तिकडे जाऊन गुंडांना बदडून आलीये. हा, तुम्हीच म्हणला होता ना ब तुला कुस्ती खेळायला का नाही येणार. भारी आहे वहिनी. दात काढायला लाज नाही वाटत? नीनू वहिनींना चक्कर आलती तिकडे. गरोदर बायकोच्या सोबत जायला काय झालं तर तुला? गेलो असतो तर बरं झालं असतं. वहिनी, बरं झालं तुम्ही होत्या म्हणून मीनूला सांभाळत तरी. कांचन वहिनी असत्या ना तर गवगवच करत बसल्या असत्या. आणि दाद्या, मी काय म्हणतो, पुढल्या वर्षीपासून तू बी जात जाऊ पूजेला. पुढचा 7 जन्म वहिनींसारखीच बायको मिळावी म्हणून. गप्प पडतेस का? ज्यांना साधा उपवास नाही धरता आला ते वडाची पूजा काय करणार? ती करायला आणि 7 जन्म हीच बायको मागायला. तेवढं प्रेम बी करावं लागतंय ना बायकोवर. तुझा एकही माणूस काही कामाचा नाहीये. चला निघा इथून. लेकाजी काय बोलले ऐकलं नाही वय. निघा. तुझी माणसं माझ्या कामाला येणार आहेत का कधी? तुझ्या सगळ्या माणसांवर एकटी प्राजक्ता भारी पडलीये. इनफॅक्ट मला तर आता तिचं कौतुकच वाटायला लागले. कौतुक? पैलवानकी तिच्या रक्तात आहे डॅडी. आणि बिझनेसच्या दृष्टीने बघितलं ना, ऍसेट आहे ती, ऍसेट. एवढं कौतुक करताय जसं काय दत्तकच घ्यायला तर तिला. तू पाहिलेल्या या बिनकामाच्या लोकांपेक्षा चांगलीच आहे ती. तिचा वापर करून आपण मालामाल. आणि एकदा का तिची ताकद संपली की तिला सोडून द्यायचं. एक एक करत त्या सगळ्या शिराळकरांना रस्त्यावर आणल्याशिवाय मी काय शांत बसणार. पैलवान, हे ठेव बाजूला. हे घे, खा. बसतात. अहो, निर्जळी उपास आहे माझा. काय नाही होत, कोण नाही बघणार. तू खा बिंदास. बरं, मी बी नाही बघत. अगं खा की. हे बघ, खरंच सांगतो, कोण बघणार नाही. तू खा की बिंदास. मी नाही खाणार. हे बघ पैलवान, अगोदर तू माझ्यावर चिडलीस, मग जाऊन वडाची पूजा करून मला 7 जन्मासाठी मागून आलीस.
आणि आता मी खायला देतोय तर ते खाईना झालेस. मग कशाला पाहिजे मी तुला 7 जन्म? वस्तात, मला तुम्ही हवेच आहे 7 जन्म, पण तुम्हालाच मी नग म्हणून तर मला खाऊ घालायच्या माग लागलाय ना तुम्ही. म्हणजे माझा उपास मोडावा, माझं व्रत मोडावं आणि तुम्हाला दुसरी बायको मिळावी. अगे बाई, काय बी काय बोलाय. अगं कांचन, शिवाळकर, नो म्हणजे नोच. मी तुमच्यासाठी फुल डे उपासाचं फास्टिंग केलंय. हा, मी नथिंग इटिंग ओनली फॉर यू शिराळकर. तुम्हाला त्याचं काय बी नाही. हा, तुमचे ब्रदर वीरू भाऊजी त्या प्राजक्ताला गुलुगुलू इटिंग करवायलेत. अँड यू शिराळकर डू नथिंग. कांचन, ए कांचन, जरा इकडे बघतेस का? हे बघ काय आहे. मागे वळून तर बघशील काय. नाही म्हटलं ना शिराळकर. शिराळकर, चॉकलेट. वाव, चॉकलेट. थँक्यू 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 पप्पा. सी शिराळकर, माझ्या नशिबाच्या बॅड लक मध्ये साधं चॉकलेट बी नाही. यू व्हॉट लाफ्टर शिराळकर? व्हॉट लाफ्टर? आजी, मला अजून बासुंदी दे. देते आई, पण एकच वाटी. हा, जास्त बासुंदी देऊ नका हुप्प्याला, नाहीतर आठवड्याभराच्या डाएटवर पाणी. ठीक आहे ग. मी काय म्हणते, यांचं जेवण झालं ना की मग आपण धनंजय, वीरू आणि जगदीशला जेवायला वाढूया. मग आपण सगळेजणी बसू. हा, येस आई, एकदम लगेचच बोलवून आणते आणि एकदम फास्ट आटपून घेऊया. अहो, त्यांना काय गुड आफ्टरनूनचं लंच जेवलेत, गुड इव्हनिंगचा नाश्ता बी झालाय. इकडं आपणच उपाशी आहे. पप्पा आणि जगू काकाचं झालंय, पण वीरू काकाने तर काहीच खाल्लेलं नाहीये. काय? हो, मी बोलवायला गेले होते पण तो नाही म्हणाला. आणि मीही आग्रह नाही केला, कारण मला ठाऊक आहे त्यानं तुझ्यासाठी उपवास धरलाय. अगं बाई, मी आलेच. वस्तात, दुपारी जेवलात ना? होय होय, पोटभर जेवलो की. आणि संध्याकाळचा नाश्ता? 2दा. अगं 2दा मागवून घेतला. कशाला खोटं बोलताय? दिवसभर उपाशी राहिला आणि खाल्ला असं म्हणताय वय? का केला तुम्ही उपास? पैलवान, 7 जन्म जर हीच बायको मिळणार असेल ना, तर एक काय 7 दिवस उपवास करीन. आणि वडाच्या झाडाला 7 काय 1700 फेऱ्या मारेन. बर चला, तुम्ही जेवला बी कर, मी बी जेवणार नाही. हा हा, अगोदर तू जेवायचं, मगच मी जेवणार. वस्तात, मी काय म्हणतो, ही वाटी कोणीच सृष्टी केलेली नाही. तुम्हीच आता एकमेकांना भरवा आणि सोडा उपास.
हे काय करताय? कर्तृत्ववान बायकोच्या पाया पडाय त्यात कसली आली लाच? पैलवान तू आहेस म्हणून मी आहे. आपलं सपान आहे आणि तुम्ही हाय म्हणून आज माझी कुस्ती आहे. आणि आपली कुस्ती हेच आपलं सपान आहे. आता ते पुरं करायचंच. ओनली एमएच नाही, काय तुमचं दोघांचं इकडे? इथे झोपलायस का? आता लय भारी जेवण झालं. आता मस्त ताणून देणार आहे निवांत. सारखं काय रे झोपलेला असतोस, त्यामुळे तुझं वजन वाढतंय. जेवल्यानंतर थोडी हालचाल करावी तरच जेवण जिरतो. आपण लपंडाव खेळायचं का? हा चालतंय. हा पण लपल्यावर झोपू नकोस हा, नाही तर सापडायचं नाही आम्हाला. चला सुटा. 1 2 3 चिंगीवर राज. मागे वळून बघू नको चिंगी. 10 20 30. काल दूध नाचवलं तर फर्स्ट क्लास कलाकंद इटिंग करून खायला मिळाला. आज बी दूध नाचवते. रिटर्न तिकीट परत कलाकंद खायला मिळेल. आजीबाई काय करताय? हुप्या यू काल तुम्ही दूध मुद्दामून नाचवलत ना? हो हो. हो म्हणजे ओ नो. हुप्प्या अरे ते ऑटोमॅटिक त्याच नाचलंय. हा हुप्प्या पण कलाकंद खायला मिळाला का नाही? मिळालं पण म्हणून तुम्ही परत दूध नाचवताय? मग आज पण कलाकंद खायचंय का नाही? पाहिजे पण हे खुराकाचं दूध आहे. बाकीची काय पिणार? अरे हुप्प्या म्हणजे आणून देईल की मी त्यांना दुसरं दूध. पण हे बघ हे कलाकंद हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे. आपण दोघांनी सीटिंग करायचं. हुप्प्या तूच समजून घेऊ शकतो रे मला. अरे इटिंग वरनं लई टाकिंग करायले सगळे. ठीक आहे तर कोणालाच सांगू नये पण एकाच अटीवर. आऊ आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम द्यायचं. एवढंच होय? आत्ता देते. फ्रीज मध्ये आईस ठेवलेलं आणते. नाही 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 ही नाही. आम्हाला सगळ्यांना बाहेरून आणून द्यायचं आणि ते पण तुमच्या पैशाने. बर देते आणून पण हे आपलं सिक्रेट ठेवायचं बरं का. आलेच. हे घे अट्ट. व्हॉट दिस मनी शिराळकर? अगं लेखाने अकॅडमीसाठी जो चेक दिलाय ना तो वठवून आणलाय. त्यातले अर्धे पैसे इथे आपल्यासाठी घेऊन आलोय. हे तेवढे आत ठेव आणि उरलेल्या अर्ध्या पैशातनं अकॅडमीचं काम केल्यासारखं दाखवत राहील आणि रखडवत राहील. शिराळकर ते कसं रखडवायचं यू नॉलेज नव. अकादमीची बिल्डिंग एकदम रद्दाड व्हायला पाहिजे. रिमेंबर अर्ध्या बजेट मध्ये मी तिकडे ताजमहल बांधणार आहे. अगं काम मी रद्दडच करणार आहे. तसं नाही शिराळकर. मग कसं? जरा सांभाळून. नाही म्हणजे उद्या अकादमीची बिल्डिंगची भिंत त्या पोरांवर पडली नाही म्हणजे मिळवलं आपली सखी त्या अकादमीत जाते. ते जे बी करायचं त्यात थेट पकडलं जायची नाही याची अक्कल आहे मला. कळलं ना? आत्ता पहिले तू हे पैसे तिजोरीत ठेव. तसे आत्ता आपली तिजोरी अर्धी भरली आहे. ती लवकरच पूर्ण भरायची. हे काय करताय तुम्ही? सखी
व्हॉट यू डुईंग हिअर? मी ऐकलंय तुमचं सगळं बोलणं. अकॅडमीचे पैसे तुम्ही लपून ठेवताय. अगं सखे तसं नाहीये. मी तुला सांग आजी, काका, काकी. सखी थांब. शिराकर, नाव व्हॉट डुईंग? हे पैसे ठेव बॅगेत. पहिले आपल्या पोरीला आवड. चला. काय ग प्राजक्ता, पिंट्या कसा आहे आता? त्याचं दुखणं आता कमी झालंय, पण डॉक्टर म्हणलेत की 2-3 दिवस लागतील. काकी, काय झालं सकू? अकॅडमीच्या कामाचे पैसे. सखूबाई काय झालंय? अकॅडमीचे कामाचे पैसे आणलेत ना, त्यातले निम्मे पैसे पप्पाने मम्माकडे आणून दिलेत.